संतोष पवार, आपण मगाशी सांगितलं, तुम्ही जसे सर्व सामान्य लोकांतून काम करताय तसे आम्ही पण एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा म्हणून काम करतोय। 4 वेळेला मला लोकांनी निवडून दिलं, आमदारांचा नामदार झालो। ज्या वेळेला हा उठाव झाला त्या उठावामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून पहिल्या प्रथम जर कोण उतरला असेल तर आम्ही रायगडचे मावळे भरतशेठ गोगावल्याने आमचे सर्व सहभागी। मंडळी, आज तुम्हाला सांगू इच्छितो की आज या महाराष्ट्रामध्ये जे पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आली, त्या सत्तेमध्ये जर सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर तो एकनाथ शिंदे साहेबांचा आहे, हे कोणालाही नाकारता येणार नाही आहे। म्हणजे आज आपण वेगवेगळ्या ठिकाणावरून आलात, वेगवेगळ्या समाजाची लोक आहात आणि त्या वेगवेगळ्या समाजाची लोक आम्ही काय मागतोय की आम्हाला राहण्यासाठी आसरा मिळावा, व्यवस्थित आम्हाला व्यवस्थित घरं मिळावी, न्याय हक्काची मागणी तुम्ही मागताय। आणि आतापर्यंत जे सुमेधने तुमच्यासाठी जे काय मेहनत कष्ट केलेले असतील ते आता शिंदे साहेब आल्यानंतर ते आपल्या भाषणामध्ये सांगतील आणि शिंदे साहेब ज्यावेळेला बोलतात ते करतात, हा आतापर्यंत त्यांचा इतिहास आहे। पुढे मुख्यमंत्री अनेक झाले, पुढे होतील, परंतु एकनाथ शिंदे साहेबांसारखा मुख्यमंत्री या संपूर्ण देशाने पाहिला, महाराष्ट्राने पाहिला आणि सगळ्यात गोरगरीब जनतेने पाहिला की माणूस कसा असावा। याचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर एकनाथ शिंदे साहेब। म्हणजे आम्ही जेव्हा सर्वस्वपणाला लावलं की शिंदे साहेब जे करतील ते काहीतरी चांगलं करतील, ते वाईट कोणाचं करणार नाहीत। आणि ह्या हेतूने 1 नाही 2 नाही 40 आमदार, तेव्हा काते बिचारा आमचा आमदार नव्हता त्यावेळेला, पण त्याला आम्ही सांगितलं जर आमच्याकडे आला तरच तो आमदार होऊ शकतो, नाहीतर काय आमदार झाला नसता। आणि कात्या असेल, त्याची सुनबाई असेल, त्याची मुलं, या सगळ्यांना पहिलं माझ्याकडे आम्ही चर्चा केली, त्याच्या घरी जाऊन आलो आम्ही आणि नंतर मग साहेबांना सांगून, पण आम्हाला खात्री होती कात्यांचं काम, कात्याची राहणीमान, तो बुवा आहे, कोणाला वाटत नाही, आम्हाला नाही वाटत, गाडीवाले सगळे बुवा होत नाहीत, आम्ही बुवा नाही, पण तू करणार काय, बॅलन्सिंग सांगतो। एका संतांनी सांगितलं होतं जर सगळे जर शाकाहारी झाले तर भाज्या पुरणार नाहीत आणि सगळे जर मांसाहारी झाले तर मासे पुरणार नाहीत, म्हणून ही बॅलन्सिंग ठेवलेलं आहे। आज वेगवेगळ्या ठिकाणी लोक जातात, म्हणजे मी एकमेव भाग्यवंत आमदार आहे 288 मध्ये, आणि त्याचं कारण छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आणि शिवाजी महाराजांची समाधी, त्यानंतर जिजाऊ महासाहेबांची समाधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चौदार तळ, स्वामी समर्थांची शूटरगड आहे आणि आधी लगीन कोंडाण्याचा आणि मग माझ्या रायबाचा, असा ज्याने आपल्या रक्ताने अमर इतिहास दिला गेला त्या शूरवीर नरवीर तानाजी मालुसरेंची भूमी ही आमच्या मतदारसंघात। एवढे लोक येतात, जवळजवळ 5 ते 7 लाख लोकांच्या वरती लोक हे आमच्या या ठिकाणी येऊन, आता अजून मुलांच्या स्थळी चालू आहेत रायगडावरती। तर म्हणजे आम्हाला काय करायचं, गोरगरिबांची कामं करायची आहेत, गोरगरिबांना सामोरं जायचं आहे, गोरगरिबांच्या अडचणी दूर करायच्या आहेत। आता मला साहेबांनी तसं पाहायला गेलं तर मागच्याच 2.5 वर्षामध्ये मला मंत्री देऊ केलं होतं, परंतु आम्ही होऊन थांबलो की ज्या वेळेला आमचा नेता अडचणीत सापडतो आणि आम्ही जर मावळे त्यांच्या जर मदतीला उभे नाही राहू शकलो तर त्या नेतेगिरीला काय अर्थ नाही आहे। आणि म्हणून साहेबांनी सांगितलं शेठ काय करायचं, त्या शब्दात सांगितलं साहेब बरेचसे तुमच्यासाठी थांबू शकतो। म्हणजे आता तर लोक ग्रामपंचायतीचे सदस्य पण सोडू शकत नाही आहेत। भरत शेठने इतिहास केला या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, मंत्रीपद दिलेलं मी थांबलेलो आहे, लक्षात ठेवा। आणि म्हणून आज या पहिल्या याच्यामध्ये निवडून आल्यानंतर पहिलं नाव आमचं घेतलं गेलं की भरत शेठला मंत्री करायचं आहे। आता एक अजून वाद चालू आहे, तो पण तुमच्या कृपाशीर्वादाने संपल, काळजी करू नका।
तर आम्ही काम करणारी माणसं आहेत आणि आम्ही गरिबांचे शेठ आहे, श्रीमंतांचे नाही आहे. लोक काय सांगतात, जर तुम्हाला शेठच बनायचं असेल तर गरिबाचे बना, श्रीमंतांचे बनू नका. काही व्याख्या सांगितलेल्या आहेत की माणसाचं घर मोठं असण्यापेक्षा माणसाचं मन मोठं असावं लागतं. त्याचं घर मोठं आहे आणि मन मोठं आहे. पहा तुम्ही, श्रीमंताकडे गेल्यानंतर तो काय करतो, आपला गाडी घोडा बंगला बेडरूम किचन बाथरूम सगळं दाखवत बसतो. अर्धा तास झाला घर दाखवतो, तो बायकोला दिसलं ना पाहुणा आलाय त्याला चहा द्यायची. तुम्ही गरीबाच्या घरी जा, लगेच ती माय माऊली आमची बसायला देणार. आमची संस्कृती आहे, तांब्याभर पाणी देणार आणि लगेच चहा ठेवणार. रात्री उशिरा गेलो आपण तर बोला एवढ्या रात्री आला जेव्हा झोपा आणि सकाळी जा. सकाळी लवकर आलो तर काय बोलणार, सकाळी एवढा लवकर आला सर पहिलं भाकरी का न्यारी करा आणि मग जा. हा गरीबा घरचा सन्मान असतो. गरीबाचे आशीर्वाद हे हृदयापासून आणि मनापासून असतात. श्रीमंत कधी तुम्हाला आशीर्वाद देत नसतात हे लक्षात ठेवा. म्हणजे आता मला मंत्रिपद दिले साहेबांनी, आमच्या जबाबदारी दिली. मला सांगितलं की जे जे प्रवेश होतील, खरं म्हणजे आजचा हा प्रवेश साहेबांनी तिकडे सांगितलं होता की मुक्तागिरीला घेऊन या, परंतु एवढा जनसमुदाय एवढे लोकांनी तिथं बघितलं असतं. नंतर मग बोलले असतं इथं काय परत एवढी लोक आली. इतर लोकांनी चर्चा केली असती, एवढी लोक तिथं समावली नसतील. आणि म्हणून करता मग आम्ही हा पक्ष प्रवेश इथं फायनल केला. इथं ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेलं आहे आणि ज्यांनी नाही केलेलं आहे त्या सगळ्यांना धन्यवाद देतो. सहकार्याशिवाय कुठली गोष्ट घडत नाही आहे. मोठा कार्यक्रम करण्यासाठी छोट्या छोट्या लोकांचं सहकार्य लागतं. आणि म्हणून करता आज तुम्ही जे काय महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणावरून वेगवेगळ्या समाजाचे लोक आल्या. मग असे आमच्या साहेब साहेबांनी यांनी सांगितलं की आम्ही रेल्वे जागाच घेऊन येऊ. रेल्वेच्या इकडे आजूबाजूला किंवा अनेक काही ठिकाणी राहतात, आम्हाला बाकी काही नको, आम्हाला घर पाहिजे. आणि त्या घरासाठी आज तुम्ही जे काय सुनिश्चित बरोबर एवढ्या मोठ्या संख्येने माई भगिनी आणि कार्यकर्ते जे आलेले आहेत त्यांचा निश्चितच विचार केला जाईल. कोणाला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही आहे. हा आम्हाला जेवढं जे काय चांगलं करता येईल तेवढं आम्ही करायचा प्रयत्न करूया. काटे साहेबांवरती जास्त जबाबदारी आहे, कारण त्यांच्याकडे असणारे काही ठिकाणी मोकळे प्लॉट असतील, जागा असतील, जमिनी असतील किंवा अनेक काही ज्या काय बाबी असतील, त्यांना ज्या ज्या वेळेला जी काय मदत लागल ती मदत आम्ही त्यांना करायला तयार आहोत. तुमच्यासाठी काळजी करायचं कारण नाही आहे. शेवटताही तुझी पण जबाबदारी आहे, कारण तुम्हाला पण लोकांनी इथनं निवडून दिलेलं आहे. आपली जबाबदारी आहे. ही लोक आशेने आपल्याकडे आलेली आहेत. इतर पक्षातून ज्या वेळेला आपल्याकडे येतात त्यावेळेला काही नाही काहीतरी त्यांची इच्छाशक्ती असते आणि ती इच्छाशक्ती पूर्ण करायचं काम आपण एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करूया. आता जो सुमित होता, सुमितच्या जोडीला आपण व्यासपीठावर असणारे सर्व मंडळी त्याच्या सोबत केवळ तुमच्या लोकांसाठी आम्ही पण तुम्हाला त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न करूया. काळजी करायचं कारण नाही आहे. म्हणजे आज आमचं जे काय खातं साहेबांनी दिलेलं आहे त्यातून या गोरगरीब शेतकरी कष्टकरी कुटुंबाला फार मोठ्या योजना आहेत. मगाशी साठ्याने सांगितलं की बकऱ्यांचे शेड असतील, कोंबड्यांचे शेड असतील, गुरांचे गोटे असतील, विहिरी असतील, फळझाड लागवड असतील, फुलझाड लागवड असेल, शेतीचे काय व्यवसाय असतील त्याला आम्ही देतो, निधी देतो, पैसे देतो, तुम्हाला सुख समृद्धी करून देतो.